बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान पार पडलं। राज्याचे कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांनी खामगाव येथील मतदान केंद्रावर पोहोचून मतदानाचा हक्क बजावला। मतदानानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी बँकेची आर्थिक स्थिती, सर्वपक्षीय पॅनेलची भूमिका आणि सुनेत्रा पवार यांच्या वक्तव्यावर भाष्य केलं। शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि बँकेला पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठीचं सर्वपक्षीय नेते एकत्र आल्याचं फुंडकर यांनी स्पष्ट केलं। बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 21 पैकी 12 जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित 9 जागांसाठी शांततेत मतदान पार पडलं। मतदानानंतर बोलताना कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी सांगितलं की बँक यापूर्वी मोठ्या आर्थिक संकटातून गेली आहे। शेतकऱ्यांना वेळेवर कर्जपुरवठा व्हावा आणि ठेवीदारांचे पैसे सुरक्षित राहावेत यासाठी जिल्ह्यात सर्व पक्षांनी एकत्र येऊन सक्षम संचालक मंडळ देण्याचा प्रयत्न केला। दरम्यान सुनेत्रा पवार यांच्या वक्तव्यावर बोलताना फुंडकर म्हणाले की त्यांच्यापर्यंत बँकेच्या स्थितीची खरी आणि पूर्ण माहिती पोहोचली नाही। बँकेला अडचणीतून काढण्यासाठी अजित पवार यांनी 300 कोटीचे सॉफ्ट लोन दिले होते। तसेच देवेंद्र फडणवीस यांनीही 225 कोटींचे सॉफ्ट लोन आणि कर्जमाफीचा निधी दिला होता। पक्षातील काही लोकांनी चुकीची माहिती दिल्यानं सुनेत्रा वहिनींनी तशी प्रतिक्रिया दिली असावी। निवडणूक पूर्ण झाल्यानंतर नवनिर्वाचित संचालक मंडळ सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन त्यांना संपूर्ण परिस्थिती समजावून सांगेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। बहुप्रतीक्षित असलेली जिल्हा मध्यवर्ती बँकेची ही जी निवडणूक आहे ही आता होऊ घातलेली आहे। आज मतदान सुरू आहे आणि आपण पाहतोय की या बँकेवर बरेच संकट आले। या संकटांमधनं ही बँक आता बाहेर पडलेली आहे आणि पुन्हा ही बँक त्या संकटांमध्ये अडकू नये, त्या प्रकारचे पुन्हा ते दिवस वापस येऊ नये या दृष्टीने यावेळी जिल्ह्यात पहिल्यांदाच हा प्रयोग झाला होता की सर्व पक्ष एकत्रित येऊन एक चांगलं संचालक मंडळ याच्यावर बसलं पाहिजे, जेणेकरून ही बँक एक गतवैभव त्याचं प्राप्त करेल, शेतकऱ्यांच्या कामी येईल। आपण पाहतो की बाकी जिल्हा मध्यवर्ती बँका जिथे कार्यरत आहे ते शेतकऱ्यांना तात्काळ पतपुरवठा केला जातो, लोकांचे पैसे सुरक्षित राहतात आणि जे गरजू लोक आहेत त्यांना वेळेवर पैसे मिळाल्यामुळे त्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळते। अशा बँका जर प्रत्येक जिल्ह्यात असल्या तर खूप मोठा आधार त्या जिल्ह्यांना असतो। म्हणून ही बँक सुद्धा त्या गतवैभवास आली पाहिजे, त्या स्थितीत आली पाहिजे। म्हणून सर्व पक्षांना आवाहन करून अविरोध हे इलेक्शन झालं पाहिजे असा प्रयत्न होता। पण आपल्याला माहिती आहे की सहकार हे क्षेत्र फार वेगळं क्षेत्र असते। काही ठिकाणी अविरोध करता आलं नाही। 12 जागा अविरोध झालेल्या आहेत, 9 जागांसाठी इलेक्शन सुरू आहे आणि अगदी खेळीमेळीच्या वातावरणात हे इलेक्शन सुरू आहे। चांगलं संचालक मंडळ या बँकेवर निवडून येईल आणि येणाऱ्या काळात ही बँक पुन्हा नव्या रूपानं, नव्या ताकदीनं कामाला लागेल, हा मला विश्वास आहे।